चला आज पाहूया संघर्ष आणि मैत्रीची एक विलक्षण गोष्ट. ही गोष्ट आहे दोन गोष्टींची, प्रचंड संघर्ष आणि तितकीच घट्ट मैत्री. ही गोष्ट आहे रमेशची, एका लहान गावातला मुलगा, खूप गरीब घरातला. त्याचं आयुष्य खरंच खूप कठीण होतं. वडील शेतमजूर, आई घरकाम करायची आणि तो रोज 2 तास चालत शाळेत जायचा. पण इतक्या अडचणी असूनही रमेशची शिकण्याची जिद्द आणि स्वप्न खूप मोठी होती. शाळेत तो हुशार होता, पण त्याच्या परिस्थितीमुळे मुलं त्याला खूप चिडवायची. पण अशा वेळी एकच जण त्याच्यासोबत उभा राहिला, त्याचा जिवलग मित्र सुनील. रमेश होता गरीब पण मेहनती, आणि सुनील तो श्रीमंत नसला तरी मोठ्या मनाचा होता. सुनील नेहमी आपली पुस्तकं रमेश सोबत वाटून घ्यायचा आणि अभ्यासातही त्याला मदत करायचा. 10वीच्या परीक्षा आधी मात्र रमेशच्या घरातली परिस्थिती आणखीनच बिघडली. परिस्थिती इतकी वाईट झाली की रमेशने शाळा सोडून शहरात कामाला जायचं ठरवलं. काय, आता स्वप्नांना विसरायचं? हाच विचार रमेशला सतत सतावत होता. तेव्हा सुनील त्याला म्हणाला, अरे तू जर हार मानली तर तुझ्या आईवडिलांच्या कष्टांचं काय? सुनील फक्त बोलला नाही, तर त्याने रमेशसाठी गावात शिकवणीची सोय केली आणि रात्री जागून अभ्यासही केला. मग काय, दोघांनी मिळून खूप अभ्यास केला आणि रमेशनं आत्मविश्वासाने परीक्षा दिली. आणि मग निकालाचा दिवस उजाडला. सगळ्यांचीच धाकधूक वाढली होती. निकाल लागला आणि काय सांगू, रमेश चक्क शाळेत पहिला आला होता. आज रमेश एका खूप चांगल्या पदावर नोकरी करतो आणि आपल्या कुटुंबालाही सांभाळतो. रमेश नेहमी एकच गोष्ट सांगतो, माझ्या संघर्षाला मैत्रीची साथ होती, म्हणूनच मी यशस्वी झालो. यावरूनच कळतं की खऱ्या मैत्रीत किती प्रचंड ताकद असू शकते, नाही का?